नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गो ऑन. तर मंडळी, आज आपण आलो आहोत इंडियन फूड फेस्टिवलला. येस, परदेशात राहणारे सगळे भारतीय सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीला मिस करत असतील? कॅन यू गेस? येस, इट्स फूड. कारण आपलं कुठलंही स्ट्रीट फूड, आपला समोसा, दाबेली, वडापाव, कचोरी या कुठल्याही गोष्टी इथे मिळत नाहीत. स्ट्रीट फूड हा ऑप्शन इथे नसतो. हॉटेलमध्ये कदाचित तुम्हाला थोड्याफार गोष्टी मिळू शकतील, पण त्या खूप एक्सपेन्सिव्ह असतात. म्हणून सगळे भारतीय या इंडियन फूड फेस्टिवलची खूप वाट बघत असतात. हे इंडियन फूड फेस्टिवल 2 दिवसांसाठी असतं आणि ते सिंक्वेंटेरिन पार्कला आहे. हे ब्रसेल्सचं सगळ्यात फेमस सिंक्वेंटेरिन पार्क आहे, जिथे आज आपण इंडियन फूड फेस्टिवलला भेट देण्यासाठी आलो आहोत. तुम्ही डिसाईड करून ठेवा की तुम्हाला काय खायचं आहे. मी तर सगळ्या स्टॉल्सला भेट देणार आहे आणि मला जितकं एन्जॉय करता येईल, जितका व्हिडिओ शूट करता येईल आणि तुम्हालाही सगळे स्टॉल्स दाखवता येईल ते मी करणार आहे. चला तर मग इंडियन फूड फेस्टिवलला लेट्स गेट स्टार्टेड. मी आत्ता फूड फेस्टिवलला एंटर करत होते, तर मला काय दिसलं हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. तारेवरची कसरत. हो मंडळी, इथे सुद्धा तारेवरची कसरत होते. ती कशी हे आता आपण बघूया. तारेवरची कसरत इट्स रिअली कमेंडेबल. एवढ्या उंच ठिकाणी बॅलन्स करणं. हो, आणि ही दोरी इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि हा आता चालत चालत तिथे जाणार आहे. आय होप तो लवकर आणि व्यवस्थित पोहोचेल. चला, अजून कुठल्या कुठल्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या बघूयात. फायनली आपण इंडियन फूड फेस्टिवलला पोहोचलेलो आहोत. थोडक्यात इट्स फील लाईक रामनवमी फॉर अस. इथे स्टॉल्स आहेत, इथे परफॉर्मन्सेस चालू आहेत, मुलांसाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, टेम्पोलिन आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो मजा वाटते. जिथे तुम्ही चौकशी करू शकता, तुम्हाला काही माहिती करून घ्यायची असेल तर. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, इथे फोटो बूथ आहे, जिथे तुम्ही फोटोशूट करू शकता. थोडी राजस्थानी थीम आहे, इंडियन कल्चर आहे आणि इथे थांबून तुम्ही फोटोशूट करू शकता. चला मंडळी, गरब्याकडे वळूयात. पाहू शकता किसने ओ सनम तूने ओ दिल में मेरे रहने वाली कौन है? तू है, तू है, ओ कहना कौन है? चाहत से हम तुम है, चाहत से संसार है, कहना
पंजाबी भांगड्याच्या स्टेप्स शिकवल्या जात आहेत So 1, आणि 2, सगळे ट्राय पण 3, करतायत. 4, तुम्ही बघू शकता. 5, 6, 7, 8. Easy. Slow it down के तेरे संग यारा अख लड़ने लगी, अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी। एक तेरे संग यारा अख लड़ने लगी, अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी। वो तेरे दिल के इशारे ये तो बढ़ने लगी, अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी। ओ मुंडा सिद्ध तेरा पीछे पड़ा, रिस्पॉन्स बघून खूप भारी वाटतंय. From the side. इथे आल्यावर तुम्हाला पहिले टोकन्स घ्यावे लागतात. टोकन्स कलेक्ट केले की मग तुम्ही ज्या फूडवरून ज्या स्टॉलवरनं तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता. ऑलमोस्ट 1-2 टोकन्समध्येच गोष्टी आहेत. समोसा, वडापाव, चाट, इवन वेगांचा पण ऑप्शन आहेत. कारण फॉरेनचे लोक वेगान डाएट जास्त फॉलो करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी तो ऑप्शन ठेवला आहे. आणि तिथे पण खूप गर्दी आहे. तुम्ही जिथे बघाल तिथे तुम्हाला गर्दी दिसेल. डान्स, म्युझिक, फूड, सगळ्या गोष्टी. आपण सुरुवातीला इथे येतो तेव्हा आपल्याला टोकन घ्यायला लागतं. त्या टोकनसाठीची ही रांग आहे. तुम्हाला इथे टोकन मिळतं. मग तुम्ही कॅश, कार्ड किंवा मोबाईल कुठलंही टोकन घेऊ शकता. एक टोकन ऑलमोस्ट 3 युरोज लागतो. हे टोकन काउंटर आहे. आणि पहा, रात्रीचे वाजले ऑलमोस्ट 8:30 तरी इथे भरपूर गर्दी आहे. लोक अजूनही येत आहेत तिकीट काउंटरवर आणि कॅश कलेक्ट करतात. इथे तुम्ही पाहू शकता गुलाबजामुन आहे, महाराजा थाळी, ऑथेंटिक हैदराबाद बिर्याणी आणि सगळं फ्रेशली विथ प्रिकॉशन सर्व केलं जात आहे. इट्स रिअली नाईस वन. सो हेअर इज सर्वांना फूड कोर्ट. इथे बरेच ऑप्शन आहेत. समोसा आहे, रोल्स आहेत, नॉन व्हेजिटेरियन ऑप्शन्स पण आहेत. आपण आता पुढच्या स्टॉलकडे बोलतोय. इथे बघूया इंडियन स्ट्रीट फूड. ते पण समोसा, चाट, आलू टिक्की, मिक्स व्हेज, दाल पकोडा, पाणीपुरी पण आहे. यू कॅन सी द पाणीपुरी. मसाला डोसा, ओनियन पोळी आणि ओनियन उत्तप्पा. यू कॅन सी Domani siamo buoni. Basta, domani siamo buoni. फ्रेशली प्रिपेअर्ड डोसा आहे. Facciamo il jeûne di giugno. ही मजाच वेगळी आहे. नेक्स्ट स्टॉलकडे वळालो आपण, ज्याचं नाव आहे इंडियन अरोमा. हे समोसा, चॅट, जॅकफ्रूट दम बिर्याणी. वा, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. जॅकफ्रूट दम बिर्याणी, व्हेज मोमोज पण आहेत आणि युरोपियन लोक पण त्याचा आस्वाद घेत आहेत. हे बघून खूप छान वाटतं. त्यांनाही खूप आपल्या डिशेस आवडतात. तुम्ही पाहू शकता मोस्ट ऑफ द लोक त्यांना खूप आवडतं इंडियन फूड. ते दिसतील तुम्हाला. Chicken curry. अँड डिड यू लाईक? I love it. Hi, chicken, fried onions. सो इट्स इन इंडिया इट्स कॉल्ड भजे. It's lovely. I love it. थँक्यू सो मच. Budget. भजिया भजे भजिया. या. थँक्यू सो मच. इंडिया म्हटलं की जसं फूड येतं तसं कपडेही येतात आणि इंडियन फूड फेस्टिवल आहे म्हटलं तर कपडे यायलाच हवे. तर आता आपण पुढच्या स्टॉलवर आलो आहोत, जे कपड्यांचं शॉप आहे आणि आपण इथे बघणार आहोत की इथे काय काय आहे. ओके. ज्वेलरी पण आहे, कमरपट्टा आहे, पणत्या आहेत, दिवाळी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही कलेक्ट करू शकता. तुम्हाला इंडियाला तुळशीबाग इथे आल्यासारखं वाटेल. इंडियाला जास्त मिस करणार नाही. खूप छान छान ड्रेसेस पण आहेत. मुलांना एंगेज ठेवण्यासाठी टेम्पोलिनची सोय केली आहे. तुम्ही इथून कुल्फी पण बाय करू शकता. टेम्पोलिन आहे, टेम्पोलिनला मुलांना खेळवू शकता, डीजे ठेवू शकता. अनेक कपडे आहेत. स्काय ब्लू कलर, इट्स व्हेरी लवली. व्हाईट कुर्तेज आहेत. हे कपडे मोस्टली इथे मिळत नाही. हे सगळे इंडियन ट्रेडिशनल कपडे आहेत. घागरा चोली आहेत. तुम्हाला ब्लाऊज वगैरे हवे असतील तर तेही आहेत.
बासरी, आता गोकुळाष्टमी येते आहे, बासरी आहे, देवाचे सामान आहे, पूजेचंही सामान आहे. स्टॉलकडे चाललो आहोत. इथे आहे मेहंदी, इथे अरेबियन, फुल हँड, मॅजिक मेहंदी, जी कुठली मेहंदी काढायची ती काढू शकता. त्यांनी डिझाईन्स पण ठेवले आहेत, तुम्ही हवी ती सिलेक्ट करून मेहंदी काढू शकता. इथे इथनिक वेअर पण आहेत, धोती, कुर्ता, धोती, कुर्ता, पायजमा. हा आहे आपल्या आजीबाईंचा बटवा, 6 युरो. आणि काही टॉप्स पण आहेत, ब्रेसलेट आहेत. हा चायना देशाचा आहे स्टॉल. त्यांच्याकडे जे जे काही असतं बुक्स वगैरे, छान छान स्लोगन पण आहेत, कपडे पण आहेत, बॅग्स आहेत. हे छोट्या मुलांचं टॉयचं शॉप आहे. मुलांना कंटिन्यू एंगेज ठेवण्यासाठी तुम्ही पण खरेदी करू शकता. हे पण आहे, स्टॉल्यू म्हणतात, थिंक यू कॅन बाय इट. तर इथे देवाच्या मूर्तीज पण आहेत काही काही. खूप छान छान तोरण आहेत दिवाळीसाठी. टिकली वगैरे ही तर खूप आवश्यक गोष्ट आहे आपल्यासाठी, पण इथे खूप मुश्किलीने मिळते. इयरिंग्स आहेत, तुम्ही बघू शकता, बेंगल्स. आणि ह्या लोकांनाही तितकीच आवड असते याची. आता रक्षाबंधन आलं आहे, उद्या रक्षाबंधन आहे, तर राखी पण मिळते. यू कॅन बाय वॉट एव्हर यू वॉन्ट. देवाच्या मूर्त्या आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. चला तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला इंडियन फूड फेस्टिवल मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. स्वस्त राहा, मजेत राहा. जय महाराष्ट्र.